पोलीस स्टेशनमध्ये एक 6 तारखेला घटना घडली होती। त्याच्यामध्ये 52 वर्षीय एक महिला आहे, त्याच्या घरामध्ये एका इसमाने घुसून धारदार शस्त्राने त्या महिलेला आणि त्याचे वयोवृद्ध आईवडिलांना मारहाण केली होती। गंभीर त्या प्रकरणी अर्नाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने याच्यामध्ये गुन्हे शाखासुद्धा समांतर तपास करत होती। घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेजेस आणि इतर टेक्निकल अनालिसिसच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट 3 यांनी सदर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या एका आरोपीला काल ताब्यात घेतला आहे आणि त्या आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की हा जो आरोपी आहे याच्यावरती 30-40 लाख रुपये लोकांचे पैसे देण्याचे होते आणि तो आर्थिक संकटामध्ये असल्याने आपण काहीतरी चोरीसारखा प्रकार करून पैसे मिळवले पाहिजेत, यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला होता आणि त्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे। पूर्वी आरोपीविरुद्ध कुठलेही गुन्हे दाखल नसल्याचे आतापर्यंत तर माहिती आहे। सदर आरोपी हा साऊथ मुंबईमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय आणि त्या घटनास्थळी तो चोरीच्याच उद्देशाने गेला होता, परंतु तिथं ते मारहाण आणि ते महिलांची आरडाओरड यामुळे तिथं त्यांनी काही न करता तो तिथून पळून गेला।